आणि कसं झालंय? खूप मस्त झालं. हे बघा चटुरी. कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की माझा जो डाएट आहे तो कसा आहे, आणि आजच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी आज सकाळी सकाळी दूध घेतलेलं आहे आणि खारी घेतलेली आहे. ह्या खाऱ्या होत्या 3 आणि हे खालचा भाग जो राहिलेला होता. लहानपणी याच्यासाठी आम्ही खूप भांडणं करायचो आणि आता ना राहिला की तो खायचा नसतो, पण ते आठवणीसाठी म्हणून घेऊनच खायचा असतो, म्हणून मग आज घेतला आहे. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, मस्त वातावरण आहे. आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि बाल्कनी पण बघा किती सुंदर दिसत आहे. आणि मेन म्हणजे इथं जो सोफा होता ना इथे, तर तो सोफा काढला आहे मी, त्याच्यामुळं ना आता हे पूर्ण असं ओपन दिसते ना, खूप भारी वाटते बघा, मस्त वाटते. अशा पद्धतीने आता सगळं सेटअप केलं आहे मी. हाय हॅलो नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर सकाळी सकाळी खारी आणि दुधाचा नाश्ता झाल्यानंतर मी क्लासला जाऊन आली. जेव्हा वापस आली तेव्हा साहेबसुद्धा उठले होते, म्हणून मग म्हटलं चला नाश्त्याची वेळ झाली होती, नाश्ता करून घेऊयात. पोहे आणि मटकीची उसळ नाश्त्यामध्ये होती. त्याच्यानंतर मला एक स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून रेसिपी शूट करायसाठी घेतली. तर सगळ्यात पहिले मी इथे घेतलेला आहे पाव. हा पाव ना बर्गरचा पाव आहे. तसा जो पाव आहे तो पाव छोटा असतो, तर तुम्ही इथे 2 पाव घेऊ शकता. आणि त्यानंतर याच्यात आपल्याला 1 कप एवढं दूध टाकून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटलं की कमी पडते आहे तर तुम्ही आणखीन दूध टाकू शकता. आणि थोडंसं आपल्याला हे पातळसर ठेवायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इसेन्स आणि 1 अंड टाकायचं आहे. आणि हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिक्सरमधून. तर आता तुम्हाला मी सांगते की मी भरपूर ठिकाणी ना जो आता आयटम तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो पदार्थ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी स्वीट डिश तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ही डिश मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये बघितली. ज्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज आहेत त्या जेव्हा बाहेर जातात तर किंवा 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा मला ही जी डिश आहे ही पाहायला भेटलेली. आणि मला तेव्हापासून असं होत होतं यार हे कसं लागत असेल आणि काय असेल. आणि मी म्हणजे खूपदा व्हिडिओजमध्येच बघितलेलं आहे. त्यानंतर आम्ही कधी कधी बाहेर गेलो ना तर केक वगैरे घ्यायला जातो ना, तर तेव्हा पेस्ट्री म्हणून सुद्धा हे मी खूपदा बघितलं. आणि मला खूपदा असं झालं की यार हे एकदा तरी आपल्याला टेस्ट करायचं आहे, एकदा तरी खाऊन बघायचं आहे. आणि अनाचे झालं असं की काल मी इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग करत होते आणि स्क्रोलिंग करता करता ही रेसिपी माझ्या समोर आली. म्हटलं यार ही खूपच जास्त इझी आहे, तर आपण हे घरीच बनवून बघूया. म्हणून सगळ्या गोष्टी काल जाऊन मार्केटमधून घेऊन आली आणि आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे साखर, पहिले कढई ठेवायची आहे आणि पावर कमी ठेवायचा आहे गॅसचा. आणि त्यामध्ये काहीच टाकायचं नाही, फक्त आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. पावर कमी ठेवायचा आहे. हळूहळू ही साखर विरघळते आणि याचा आपल्याला बनवायचा आहे कॅरॅमल, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आपण सरळ भाषेत म्हणूयात की आपल्याला ही साखर जी आहे ती विरघळून घ्यायची आहे. पाक बनवायचा नाही आहे आणि जास्त शिजवायचं सुद्धा नाही आहे. जास्त जर शिजवलं आहे तर हे जे पाक बनतो तर हा कडक होतो. त्याच्यामुळे हे आपल्याला जास्त शिजवायचं नाही. अगदी कमी पॉवरवर अशा पद्धतीने फक्त साखर विरघळेल तोपर्यंतच आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे. आणि पूर्णपणे साखर विरघळली की पटकन गॅस बंद करायचा आहे. आणि त्याचा हळूहळू कलरसुद्धा मग चेंज होता. आता तुम्हाला दिसतेच इथे हळूहळू. आणि तुम्हाला सांगते हे जेव्हा बनून तयार झाले ना, एवढे टेस्टी आणि एवढं सुंदर दिसत होतं, जसं मी टी व्हीत बघितलं, त्यानंतर व्हिडिओजमध्ये बघितलं, सेलिब्रिटीजला खाताना बघितलं आणि माझ्या रिअल आयुष्यामध्ये लाईव्हसुद्धा जिथे जिथे मी बघितलं ना तिथे तिथे मला हे असंच दिसत होतं. उलट त्याहीपेक्षा हे सुंदर दिसत होतं जेव्हा बनून तयार झालं तेव्हा. पण मी तुम्हाला खोटं नाही सांगत, माझ्याच्याने हे खाल्ल्याच गेलं नाही. आता का तेही तुम्हाला मी समोर सांगते. आता हे इथे तुम्ही बघू शकता गॅस बंद केलेला आहे. कलरसुद्धा इथे चेंज झाला आहे आणि थोडंसं हे थंड झालं होतं तर लगेच तुम्ही बघू शकता कडकसुद्धा झालं होतं. म्हणून जसं गरम गरम राहते ना तसं आपल्याला लगेच ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे बनवायचं आहे त्याच्यात आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. कढई साईडला मी ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे, कारण हे भांडं आपल्याला त्या स्टँडवर ठेवायचं आहे आणि हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. आता हे टाकल्यानंतर, हा पाक टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती पातळ आहे. तर बस हे आपल्याला आता कढईमध्ये ठेवायचं आहे आणि 25 मिनटापर्यंत कमी पॉवरवर हे आपल्याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे.
आणि 25 मिनिटानंतर तुम्ही टूथपिकने जसं आपण केक चेक करतो तसं आपल्याला हे चेक करायचं आहे. खूप छान जेलीसारखं लागते आणि तुम्हाला सांगते यशिकाला आणि तिच्या फ्रेंडला एवढं आवडलं होतं. त्या दोघी एवढ्या खुश झाल्या आणि त्यांनी एवढं आवडीने खाल्लं. खूप आता मी का नाही खाल्लं ते तुम्हाला सांगते, कारण त्यामध्ये जे अंडं टाकलं होतं त्या अंड्याचा इतका वास येत होता की त्या वासामुळे माझ्याच्याने खाल्ल्याच गेलं नाही. बट खूप सुंदर दिसत होतं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. आमच्या दोघी चट्टोऱ्या आणि काय खात आहे बघा. याची रेसिपी फूड विथ पूजा 7 या चॅनलवर आलेली आहे. आजच जाऊन पहा. आणि कसं झालंय खूप मस्त झालंय. हे बघा चटुरी कसं झालंय. मस्त झालंय. बघा एवढा खतम केला दोघींनी आणि ते माझा व्हिडिओ बघत बघत खात आहेत, एन्जॉय करत आहे. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, एवढं पाऊस सुरू आहे. छान झालं.